नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 1 दिवसाच्या संपानं नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेत। रात्री उशिरा संप मिटला असला तरी आज शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचा खच पाहायला मिळतोय। नागपूरच्या धरमपेठ गिरीपेठ या भागातून या समस्येचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। 2 दिवसाआधी कचरा संकलन करताना एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर काल 1 दिवसाचा लाक्षणिक संप महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला होता। त्या 1 दिवसाच्या संपामुळे आपण बघू शकतो की नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे कचऱ्याचे ढीग आपल्याला साचल्याचे पाहायला मिळत आहे। रात्री उशिरा प्रशासन आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला। मात्र जरी संप मागे घेण्यात आला असला तरीही मात्र अनेक भाग आहे, म्हणजे आपण जर का हा बघितलं तर धरमपेठ सारखा भाग आहे जो उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं घर अगदी हाकेच्या अंतरावर आहे। मात्र तिथे आपण जर का बघितलं तर दृश्यांमध्ये कशा प्रकारे कचऱ्याचा ढीग इथे साचलेचा पाहायला मिळतं आणि स्थानिक नागरिक देखील आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे घरातला कचरा इथेच आणून फेकताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच जरी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संप हा मिटला असला तरीही आज मात्र अनेक ठिकाणी अशा प्रकारे कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात। एजी इन्व्हारो आणि बीबीजी या 2 कंपन्या नागपूरमध्ये कचरा संकलनाचं काम करतात। मात्र मागच्या अनेक दिवसापासून प्रशासन आणि त्यांच्यामध्ये वाद आहे, सोबत कर्मचाऱ्यांचा देखील वाद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहरामध्ये कचरा संकलनाची ही समस्या नेहमी कायम आहे आणि 1 दिवसाच्या संपाने आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागपूरची ही अवस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।